पुणे नाशिक रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. शिवरगाव टोलनाक्यावरील रास्ता रोको भोवला. 3,500 गुन्हे दाखल झाले आहेत. जयश्री थोरात, अजय फटांगरे, किशोर टोकसेंसह यांच्यासह 11 जणांवर गुन्हा. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव मात्र वगळले. प्रस्तावित पुणे नाशिक संगमनेर रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रविवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसाळ्यातील टोल नाक्यावर करण्यात आलेले भव्य रास्ता रोको आंदोलन आता पोलिसांच्या कारवाईच्या भोवऱ्यात सापडले आहे. आंदोलनामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे 2 ते 3 तास विस्कळीत झाल्याचा टपका ठेवत संगमनेर तालुका पोलिसांनी 11 नामनिर्देशित ज्ञात आंदोलकांसह तब्बल 3,000 ते 3,500 अज्ञात आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईमुळे आधीच राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या पुणे नाशिक रेल्वे महामार्गाच्या प्रश्नाला आता आंदोलक विरुद्ध कायदा सुव्यवस्था असे नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे असे स्पष्ट झाले असतानाही पोलिसांनी दाखल गुन्ह्यात त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी दिनांक 9 संगमनेर रेल्वे मागणी कृती समितीच्या वतीने हिवरगाव पावसा येथे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकाऱ्याचा जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. मात्र परवानगी नसतानाही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमले आणि त्यांनी महामार्गावर टिय्या बांधून वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. या आंदोलनामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली होती. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि महामार्गावरील वाहतूक विस्कळीत करणे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 जणांची नावे निष्पन्न करून त्यांच्यावर आणि 3 ते 3,500 अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या, अजय फटांगरे माजी जिल्हा परिषद सदस्य, किशोर ठोकसे नगरपालिकेचे आरोग्य विभाग समिती सभापती, शरद नाना थोरात, अमोल शेलकर, विजय रहाणे, नामदेव गुंजाळ, भाऊसाहेब रहाणे, सागर पावसे, डॉक्टर दानिश खान नगरसेवक, नूर मोहम्मद शेख नगरसेवक. संगमनेर तालुका पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेच्या BNC कलम 126(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1)(3) अन्वये कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे, संगमनेर.